एकादशी व्रतम नाम सर्व काम फलप्रदम कर्तव्यम सर्वदा विप्रे विष्णू प्रिणकारणम। भगवान श्री विष्णूंच्या प्रसन्नतेसाठी वैष्णवांनी व ब्राह्मणांनी कर्तव्य म्हणून एकादशी व्रताचे पालन करावयास हवे। सर्वसाधारणपणे भारतामध्ये सर्वजण भाविक लोक आहेत। वर्षभरात एकूण 24 एकादशी येतात आणि वैष्णव संप्रदायात एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। याला माधव तिथी असेही म्हणतात। प्रतिपदपासून ते 11व्या दिवशी एकादशी येते। वैष्णव आचार्य हिला भक्ती जननी असेही म्हणतात। एकादशी व्रत पालन करण्याचे 3 प्रकार असतात। पहिला प्रकार असतो निर्जला, म्हणजे पाणीही न पिता। दुसरा प्रकार असतो सजला, ज्यामध्ये फक्त पाणी पिऊन उपवास केला जातो। आणि तिसरा प्रकार असतो सफला, म्हणजे फळांचा आहार घेऊन उपवास केला जातो। तर एकादशीच्या दिवशी काय करू नये? एकादशीच्या दिवशी आपण कधीही अन्न ग्रहण करू नये आणि कुणाला ग्रहण करण्यासाठीही देऊ नये। मराठीमध्ये व्रताला उपवास म्हणतात। उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे। उपवासाच्या दिवशी आपण हरीच्या जवळ जातो। ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये सांगितले आहे की उपावृत्तस्य पापेभ्यो यस्तु वासो गुणेसह उपावसः स विज्ञेय सर्व भोग विवर्जित। उपवास म्हणजे पापांपासून आणि इंद्रिय तृप्तीच्या कर्मापासून दूर राहणे। निश्चित एकादशी व्रताच्या पालनाने धर्म अर्थ काम मोक्ष याची प्राप्ती तर होतेच, परंतु त्याच सोबत पंचम पुरुषार्थ म्हणजे भगवत भक्ती किंवा कृष्ण प्रेमही प्राप्त होते। एकादशीच्या दिवशी आपण अल्पाहार घ्यावा, म्हणजे एकादशी संपन्न झाली असे नव्हे। उपवास म्हणजे भगवंतांचा सहवास, सत्संग करणे, भगवंताच्या कथांचे श्रवण करणे, हरिकीर्तन करणे आणि अशा प्रकारे दिवस हरिनामात घालवणे। एकादशीच्या दिवशी जर आपण धामामध्ये प्रवेश केला आणि सत्संग केला तर त्याचा अधिकच फायदा होतो। एकादशी ही काही साधारण तिथी नाही, ही भगवंताची तिथी आहे। भगवंताचे एक नाव आहे माधव, म्हणजेच लक्ष्मीचे पती, आणि भगवंतांनी स्वतःचे नाव या तिथीला दिले आहे, माधव तिथी, म्हणून ती भगवंतांना खूप प्रिय आहे। तर जो एकादशी व्रताचे पालन करतो त्याची आध्यात्मिक प्रगती होऊन त्यास भक्तीची प्राप्ती होते। संत तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगात लिहितात, ज्याशी नावडे एकादशी तो जिताशी नरकवासी, ज्याशी नावडे व्रत त्याशी नरक तोही भीत, ज्याशी घडे एकादशी जाणे लागे विष्णुपासी, तुका म्हणे पुण्यराशी तोची करी एकादशी। म्हणजेच ज्याला ही एकादशी आवडत नाही तो जिवंतपणी नरकात असल्याप्रमाणे आहे, आणि ज्याला व्रत आवडत नाही त्याला नरक देखील घाबरतो, आणि जो एकादशी व्रताचे पालन करतो त्याला निश्चितच वैकुंठ प्राप्ती होते। म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की गत जन्मामध्ये पुण्याच्या राशी जर असतील तरच तो एकादशी व्रताचे पालन करतो, नाहीतर त्याला एकादशी करण्यामध्ये रस नसतो। तर आपण सर्वांनी एकादशी ही केलीच पाहिजे। आध्यात्मिक दृष्ट्या तर खूपच फायदे आहेत, पण वैज्ञानिक दृष्ट्याही एकादशी करण्याचे खूप फायदे आहेत। त्यामुळे सर्वांनीच एकादशी करावी।